शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं. महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर नवीन मंत्रिमंडळ झालं आणि महाराष्ट्र राज्याला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील हे मिळालेले आहेत आणि त्यांनी कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला आणि त्या आढाव्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. ती सर्व माहिती आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. त्याचं कारण असं आहे की आपण फक्त शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या काळामध्ये म्हणजे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, त्या अगोदर आज 2 वर्षी पाऊसच पडला नाही आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं. मग शेतकऱ्यांना किती मदत दिली गेली, किती शेतकऱ्यांना दिली गेली याचा सर्व आढावा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घेतला. म्हणजे जो पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी आढावा घेतला आणि त्या आढाव्याबद्दल त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडूनच ही माहिती दिलेली आहे. तर ती माहिती आपण ऐकूया. महाराष्ट्र राज्याचा मदत व पुनर्वसन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक जी घेण्यात आली, या बैठकीमध्ये काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्यामध्ये 24 सालामध्ये ज्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती राज्यावर त्या ठिकाणी आल्या, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. हे करत असताना, आढावा घेत असताना असं लक्षात आलं की आचारसंहितेमुळं काही शेतकऱ्यांच्या केवायसी राहिल्या होत्या, लोकांना मदत त्या ठिकाणी प्राप्त झाली नव्हती आणि मग या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला आणि नुकतंच आम्ही या नैसर्गिक आपत्ती यामध्ये मदत लोकांना करण्याकरता राज्यामधल्या साधारण 5,30,000 शेतकऱ्यांना जवळपास 535 कोटी रुपये निधी हा आम्ही त्या ठिकाणी वितरित करत आहोत. आणि नेहमीच महायुतीचं सरकार किंवा राज्य शासन हे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहे, हे पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही आढावा त्यांनी घेऊन ही माहिती दिलेली आहे. मग आता शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे का, मिळणार आहे का, किंवा कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे? जर तुम्हाला मिळाली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.